सुराला तालाची साथ असते, तसेच तालाला या गायनाची साथ असते. तसेच या गायन क्षेत्रात अनेक दिग्गज कलाकार आहेत. तर तशाच एका कलाकाराशी आपण आज भेटणार आहोत आणि मुलाखत घेणार आहोत. तर पाहूयात ते कलाकार कोण आहेत, तर त्यांची काय कारकीर्द आहे, तर ते आज आपण पाहणार आहोत. तर चला तर मग त्यांच्याकडे वळूयात. आज आपण आलेलो आहोत सुशील गायकवाड सरांकडे. त्यांना गायनाचा छंद आहे, त्यांना कसाचा छंद आहे आणि त्यांना काय शिक्षण झालेलं आहे त्यांचं आणि त्यांची वाटचाल इकडे कशी आहे कला क्षेत्रात, तर त्याविषयी आपण विचारूयात. नमस्कार सर. तर आधी आपल्याविषयी थोडं माहिती सांगा आपल्या प्रेक्षकांना आणि तुम्हाला आवड वगैरे कशी आहे या क्षेत्रात ते सांगावं. मला लहानपणापासूनच गायनाची खूप आवड होती, पण मला असं प्लॅटफॉर्म वगैरे मिळत नव्हता. मग आमचं IMSला एक थोडंसं हे योगा क्लास आहे, मग तिथं गेल्यानंतर थोडंसं मला प्लॅटफॉर्म वगैरे मिळाला. मग मला थोडंसं स्टेजरिंग वाढली. आता मी बिंदास स्टेजवर म्हणू शकतो, परफॉर्म देऊ शकतो. तर सरांनी गायनाची स्टेज डेअरिंग त्यांची वाढलेली आहे हे सांगितलं आणि ते आता परफॉर्मन्स वगैरे देत आहेत, त्यांनी गायनाच्या पूर्ण क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत. तर सर तुमचं शिक्षण काय आहे आणि आपण काय व्यवसाय करता याविषयी जरा प्रेक्षकांना आपल्या माहिती द्यावे. माझं शिक्षण MSc झालेलं आहे आणि माझा व्यवसाय केबल आणि प्लस इंटरनेट आहे. हा व्यवसायामध्ये करतो मी. जवळजवळ गेले 30 वर्ष झाले ह्याच्यामध्ये आहे. तर सरांना केबल व्यवसाय आहे सरांचा आणि सायन्स या टेक्नॉलॉजीमधून सरांचं सगळं शिक्षण झालेलं आहे. MSc डिग्री केलेली आहे. तसंच या जगामध्ये सायन्सला खूप महत्त्व आहे. तर तसंच एक शैक्षणिक सुविधा आणि शैक्षणिक ही सुशिक्षितपणा देखील आहे त्यांच्याकडे आणि कला क्षेत्र जपण्याचं देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. तर सर आपल्या प्रेक्षकांना एक तुमच्या आवडीचं गाणं म्हणून दाखवावं आणि सिंगिंग क्षेत्रामध्ये जेव्हा पहिला शो तुम्ही केला स्टेज शो वगैरे त्याचा अनुभव काय होता हा पहिले सांगावा. तुम्हाला कसं काय गायलं आणि काय, मग नंतर एक गाणं म्हणून प्रेक्षकांना दाखवावं. पहिला स्टेजवर जाताना मला असं डेअरिंग होत नव्हती, हातपाय वगैरे असं थरथर कापणार. मग पहिलं 2-3 शो झाल्यानंतर आता मला फुल कॉन्फिडन्स आलेला. आता मला काही अडचण येत नाही. सुरुवातीला थोडंसं मी घाबरल्यासारखं झालं, पण नंतर जसं रुळत गेलो तसं कॉन्फिडन्स वाढत गेला. आता मी कुठल्याही असं स्टेजवर म्हणू शकतो, कुठलंही मोठं स्टेज असू दे, काही अडचण येत नाही मला. तर त्यांनी म्हटलेले आहेत की पहिलं थोडं त्यांना हे झालं, पण आता ते एकदम ट्रेन झालेले आहेत की कुठले पण गाणे वगैरे म्हणू शकतात. तर सर आपल्या आवडीचे गायक आणि आपल्या आवडीचं गाणं वगैरे याविषयी जरा माहिती द्या. मी सहसा किशोर कुमार आणि कुमार सानूचे गाणे जास्त गातो आहे. मग इतर गायकाचे गातो, पण माझ्या आवडीचे 2 गायक आहेत, किशोर कुमार आणि कुमार सानू. तर किशोर कुमार आणि कुमार सानू हे आवडतात सरांना. तर यांचे 1-2 आपण गाण्याचे लाईन घेऊया सरांकडून म्हणून. आणि खरं तर किशोर कुमार आणि कुमार सानू यांचं 19च्या शतकामध्ये आपण पाहायला गेलं तर याच्या अगोदरपासून ते खूप मोठी कारकीर्द त्यांची आहे आणि त्यांचे गाणे प्रेक्षकांना आवडतात आणि खूप असे मन भरून येणारे आणि असे एकदम मजा मस्तीचे गाणे हे किशोर कुमारांचं आणि कुमार सानू यांचं हे आहे. आणि आवाजात एक लहर आहे त्यांच्या की प्रेक्षक हे भारावून जाऊन एक लोकप्रियता गाण्यातली म्हणताना किशोर कुमार आणि कुमार सानू यांच्याकडे पाहिलं जातं. तर त्यांचं एक गाणं सर म्हणून दाखवावं आपल्या प्रेक्षकांना. ओके, मी म्हणतो. पल पल दिल के पास तुम रहती हो, जीवन मीठी प्यास ये कहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो. तर पल पल दिल के पास तुम रहती हो हे सरांनी गाणं खूप छान पद्धतीने गायलं आहे. आणि खरंच या ज्या गोष्टी आहेत पल पल दिल के पास, प्रत्येक माणसाला हे कोणत्या तरी गोष्टीचा छंद असतो आणि ते मनापाशी राहणं म्हणताना ते पल पल दिल के पास या गाण्यातून त्यांनी खूप छान सादरीकरण दिलं आहे. तर सर अजून एक तुमच्या आवडीचं गाणं म्हणून दाखवावं. आणि या फिल्म इंडस्ट्री आहे आपली, तर या फिल्म इंडस्ट्रीमधले हिरो हिरोईन आणि पिक्चर कोणता आवडतो आणि अजून कला क्षेत्रात कुठले कुठले छंद आहेत हे पण आमच्या प्रेक्षकांना जरा सांगावं. तुम्ही डिटेल सांगा सगळं.
मला गाण्यासोबत क्रिकेटची खूप आवड होती. आता कालांतराने म्हणजे असं वयाप्रमाणे आता क्रिकेट खेळायचं बंद केलं. नंतर आम्ही क्रिकेट खूप खेळत होतो लहानपणी. संडेला गेले ते सकाळी गेलेले संध्याकाळीच आम्ही रिटर्न येणार घरीमध्ये. क्रिकेटची खूप आम्हाला आवड होती. तर क्रिकेटमध्ये सर काय काय म्हणजे कुठल्या कुठल्या मॅचेसमध्ये उतरल्या आहेत आणि काय काय केलेलं आहे जरा प्रेक्षकांना सांगा, कारण खेळाडू पण आहेत, याच्यातून कळतं की सर एक खेळाडू पण आहेत आणि एक आरोग्यदायी जीवनाचा महामार्ग म्हणताना एक खेळाडू असा एक या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. तर क्रिकेटमध्ये कोणत्या स्पर्धामध्ये उतरला आणि या कधीपासून या क्रिकेट या क्षेत्रात आहात? क्रिकेटमध्ये मी जवळजवळ कॉलेज लाईफात असताना मी क्रिकेट खेळत होतो. आता सध्या बंद झालेलं आहे. मी ओपनर बॅट्समन म्हणून जात होतो. बॅटिंग माझा छंद होता. बॉलिंग काय नाही करणार, पण बॅटिंग मी करत होतो. पहिलं ओपनला जात होतो मी खेळायला कधी पण. टुर्नामेंट्स वगैरे खेळले आहेत मी खूप, असं भरपूर खेळलेले आहेत. तर टुर्नामेंटचे काय अनुभव आहेत का सर? म्हणजे असे शतक काढलेले आहेत, कधी रन काढलेले आहेत, जरा ते जरा सांगावं. शतक नाही काढलं मी, 50-75पर्यंत असं स्कोअर केलेला आहे. पण मी पहिला ओपनिंगला जात होतो. कधी पण कुठेही गेले तर मला ओपनिंगलाच पाठवणार, कॅप्टन आमचे असले की. तर सरांनी सांगितलं आहे की ओपनिंग बॅट्समन हे सर होते आणि त्यांना लहानपणापासून म्हणजे कॉलेजच्या वयापासून क्रिकेटाचं छंद आहे आणि त्यांनी सरांनी एक गाणं अजून एक म्हणून दाखवावं प्रेक्षकांना. कुमार सानूचं म्हणतोय मी गाणं. दिल का आलम मैं क्या बताऊं तुझे, एक चेहरे पे चेहरा प्यार से देखा मुझे, दिल का आलम मैं क्या बताऊं तुझे. तर दिल का आलम मैं क्या बताऊ तुझे, कुमार सानू या हेच गातायत का? म्हणजे 90% आवाज कुमार सानूसारखाच त्यांनी काढायचा प्रयत्न करून आणि त्यांच्यासारखं गायला. जे सर म्हणतात ना, आवड जी असते तीच माणसाच्या हृदयात आणि मस्तकात जर ठेवून तुम्ही गाणे वगैरे म्हटलात तर ते बरोबर म्हणजे सुराला सूर आणि तालाला ताल मिळायला काही हरकत लागत नाही असं म्हटलं जातं. आणि आजकालची युवा पिढी सर आपण बघतोय आणि शिक्षणाच्या झोकात जास्त नाही आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत की एवढे चांगले विचार आहेत, पण या युवा पिढींना तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातून काय सांगाल? तर मुलांनी एज्युकेशन करणं खूप गरजेचं आहे. सध्या कॉम्पिटिशन खूप योग आहे. एक पॉईंट नंबरने असं जातात, नंबर लागतात आता. म्हणजे शिक्षण करणं खूप गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये. कॉम्पिटिशन एक्झाम आहेत, खूप अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे आमच्या वेळेस एवढं कॉम्पिटिशन नव्हतं, आता सध्या खूप कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे हार्ड स्टडी करावं लागणार मुलांना. आणि सरांनी सांगितलं आहे की मुलांना प्रोत्साहन दिलं आहे की हार्ड स्टडी करा म्हणून सांगितलं आहे. तर तसंच तुम्ही MSc झालेला आहात, तर या वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही फॅसिलिटी आहेत का? आपण आता MSc वगैरे झालेलं आहेत एक जण आणि चांगले विषय आहेत विज्ञान या क्षेत्रामध्ये, तर त्याच्यामध्ये प्रगती वगैरे आपण करू शकतो का हे जरा सांगा. काय MSc आणि जे सायन्स केमिस्ट्री अशी वर्ड आहेत त्याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो आणि काय आहेत हे क्षेत्र जरा सांगावं प्रेक्षक. नाही तर कसं सायन्समध्ये तसं करण्यासारखं भरपूर आहेत. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, जिओलॉजी आहे. त्या क्षेत्रामध्ये असं करण्यासारखं भरपूर आहे. त्याच्यामध्ये प्रावीण्य घेतलं तर आपण काही करू शकतो त्या शिक्षणामध्ये. पण जास्तीत जास्त कंपन्यांतले जॉब म्हणजे करायला पाहिजे, म्हणजे फायदा कशात आहे सर केलं तर? आता तुम्ही एवढे हे आहेत शिकलेले, तर सांगा. सध्या आता गव्हर्नमेंट जास्त जॉब मिळणं खूप चान्सेस कमी आहेत. म्हणजे असं साधारणतः कंपनीमध्येच आता सध्या करावं लागणार आहे आपल्याला. कंपनीशिवाय पर्याय नाही मुलांना, कारण गव्हर्नमेंट जॉब सगळं बंद झालेलं असं. कंपनीमध्येच आपल्याला जॉब लागणार आता सध्या. त्यामुळे कंपनीचं दुसरं चॉईस नाही आहे. तर सरांनी सांगितलं आहे की आता गव्हर्नमेंट जॉब लागणं हे खूप मुश्किल काम झालेलं आहे. काही कास्टमध्ये असू द्यात, नाही तर तुम्ही ओपनमध्ये असा, कुठल्याही तुम्ही क्षेत्रामध्ये असा, पण गव्हर्नमेंट जॉब मिळणं हे एक काय म्हणतात खूप कठीण झालेलं आहे. त्यामुळं काय जवळपास गव्हर्नमेंट जॉब नसल्यासारखं जमा आहे सध्या. गव्हर्नमेंट जॉब मिळणार नाहीत, पण तुम्ही न हार मानता नवीन पॅकेजेस आहेत आणि खूप मोठमोठे उद्योगपतींचे काही कंपन्या आहेत, त्यामध्ये तुम्ही जॉईन झालं, अशा मोठ्या शहरात गेलं तरी तिथे तुमचं बजेट निघू शकतं आणि तुम्ही हे करू शकता. पण सोलापुरात सर IT कंपनी आपल्या अजून येत आहे म्हणतात. आणि दुसरी गोष्ट म्हणताना आपल्या विमानतळ वगैरे आलेलं आहे, पण IT कंपनी नाही. तर काय याविषयी बोलू शकाल सर? म्हणजे खंत आहे आपल्या सोलापूरमध्ये नाही, तर याविषयी मध्ये आपलं IT क्षेत्र ह्याची मला खूप खंत आहे. कारण आपल्या मुलांना सोलापूर सोडून पुण्या इकडं जावं लागतं आपल्या मुलांना, कारण इथं काहीच नाही आहे ना, उद्योगधंदा नाही, काहीच नाही. त्यामुळे आपल्या मुलांना
पुण्यामध्ये जाण्याशिवाय गत्यंतर नाही. आता होणार म्हणतात, आता बघूया कधी होते. हो, ते सर्वांनी तर प्रशासनाने सांगितलं आहे की होणार आहे. जसं बघत बघत विमानतळपर्यंत सोलापूर आलेलं आहे. पण आता हे आय टी कंपनीचं जरा खूप म्हणजे एक मोठं काय म्हणतात एक प्रकरण आहे. ते पूर्णपणे होतं का नाही हे पण आहे. आणि सोलापूरचे खरंच नागरिक काय करतात की शिक्षण झालं इथं काय नसल्यामुळे गावाला जात आहेत, आउटसाईडला जात आहेत, म्हणून मग या साईडला येऊन थोडं करण्यासाठी सरांनी पण एक चांगलं आपल्याला गोष्ट सांगितली की करायला पाहिजे हे. तर सर मॅडम विषयी जरा सांगा. मॅडमना गाण्याची आवड आहे, काय करतात मॅडम यांचं जरा मॅडमची माहिती सांगा. माझे मिसेस आता प्राथमिक शिक्षक आहेत, टीचर अक्कलकोटला नगर परिषदमध्ये आहेत. मॅडमला गाण्याची आवड आहे, आवाज खूप चांगला आहे, पण त्यांना वेळ मिळत नाही, त्यामुळे ते थोडंसं ह्याच्यापासून लांब आहेत. तसं कला क्षेत्रामध्ये डान्स वगैरे आमचे मॅडम खूप ॲक्टिव्ह आहेत, त्यांना पुरस्कारसुद्धा मिळाले शासनाकडून. तसं ॲक्टिव्ह खूप आहेत मॅडम. वेळ मिळत नसल्यामुळे त्यांनी गाण्याकडे थोडं दुर्लक्ष करतात. कामाअभावी मॅडम देखील खूप चांगल्या गायक आहेत आणि ॲक्टिव्ह आहेत आणि एक शिक्षिका आहेत, प्राध्यापिका आहेत. तर त्यांच्याविषयी सरांनी सांगितलं आहे. सर तुमच्या दोघांना आवडणारं कुठलं मूवी आहे आणि गाणं आहे याविषयी सांगा. आता आमच्या मॅडमला सहसा मराठी आवडतं आणि हिंदी पण आवडतं. म्हणजे आमचं एक ॲनिव्हर्सरी होतं, 25वा वाढदिवस होता, त्यावेळेस आम्ही ते गाणं त्याला आवडत होतं. म्हणजे ते हे गाणं आहे बघा, ते आता थोडंसं मला आठवी ना, ते त्यांचे ते आवडीचं होतं गाणं. मराठी गाणे देखील आवडतात. जन्म का साथ. जन्म जन्म का साथ. हां. आणि ते आमचं जे व्हिडिओ बनवला होता लग्नाचा, त्यावेळेस हेच टायटल ठेवलं होतं आम्ही, जन्म जन्म का साथ. 21वी ॲनिव्हर्सरी होती ना की 25वी ॲनिव्हर्सरी आम्ही केली होती, मोठी केली होती खूप. त्यावेळेस हेच आम्ही गाणं ठेवलं होतं. व्हिडिओ वगैरे जे आम्ही जे हे पाठवतो ना लोकांना वगैरे, त्यामुळे ते आम्ही ठेवलं, टायटल सॉन्ग म्हणून ठेवलं होतं. आणि तुमच्या दोघांची आवडतं स्थळ सोलापूरमध्ये कुठलं मॅडमचं तुमचं? आणि तुम्ही असं लग्नानंतर ना असं मूवी वगैरे आता बघायला जातात, तर असं कुठल्या ह्याच्यात गेलं होतं? आणि एक प्रसंग सांगा चांगला दोघांच्या ह्याच्यामधला. तर ते शिक्षक आहेत, तुम्ही पण एवढे प्रावीण्य आहेत, तर यांचं एक सांगा असं म्हणजे गोष्ट. परवाच आम्ही एक मूवीला गेलो होतो, ते अक्कलकोट स्वामी समोरचा पिक्चर लागला नाही का आता इथं याला भगवत टॉकीजला, तो बघायला गेलो होतो आम्ही. आवडला आम्हाला खूप, कारण ते खूप शेतकऱ्यावरच आहे सगळं. ते बघून आम्हाला दोघाला खूप आवडला. आम्ही मूवीचा खूप आनंद घेतला, आम्ही आलो. तसं मराठी जास्त आवडतात मॅडमला आमच्या. तर सरांना खूप अवॉर्ड देखील मिळाले आहेत या पूर्ण जीवन याच्यामध्ये. तर खूप बघा किती छान त्यांनी अवॉर्ड वगैरे लावले आहेत. तर सर या अवॉर्डविषयी कशात मिळालेले आहेत आणि काय काय मिळालेले आहेत जरा माहिती सांगावी. सो मला मी गाण्याचे जिथं भाग घेतलो त्यावेळी तिथं गेल्यानंतर मला थोडे प्रशस्तीपत्रक वगैरे आवड थोडे मिळाले आहेत. तसं आमचे मॅडम पण आदर्श शिक्षक म्हणून आमच्या मॅडमला पण पुरस्कार मिळाले. आमचे मॅडम खूप ॲक्टिव्ह आहेत. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले. परत डान्ससाठी सुद्धा त्यांचा पुरस्कार झाला, राज्यस्तरीय त्यांची निवड झाली होती. फक्त काही आम्हाला जाता आलं नाही त्यांच्या. तर बघा सरांकडे किती अवॉर्ड त्यांनी मिळवलेले आहेत आणि खरंच एक खूप ॲप्रिशिएट गोष्ट ही आहे. आणि खूप आदर्श शिक्षक म्हणा, मॅडमचे अवॉर्ड म्हणा, गायनातले अवॉर्ड म्हणा, आणि खूप चांगली मांडणी करून त्यांनी घरामध्ये ठेवलेली आहे. ही खूप कौतुकाची आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे यांनी. आणि घर देखील खूप चांगल्या पद्धतीने सरांनी सजवलेलं आहे. गौतम बुद्धांची लावलेलं आहे. पहिल्या स्टार्टिंगलाच गौतम बुद्धाची एक हे आहे मूर्तीसारखं, आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो देखील लावला आहे. याच्यावरून हे कळतं की संस्कृती जपलेली आहे त्यांनी. आणि घरात पण बुद्धांचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जसं घरामध्ये आपण म्हणतो तसं प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने एक संस्कार नावाची जी गोष्ट असते ती अशी ठेवलेली आहे. आणि बक्षिसं पाहिलं, खूप छान वाटलं सर तुम्ही एवढं सगळं एक संगीतमयच आहे. मुलगा गाणं म्हणतो, मुलगी म्हणते, मिसेस म्हणतात. म्हणजे सगळ्यांना गाण्याची खूप आवड आहे आमच्या घरामध्ये. आमच्या घरात काही प्रोग्राम असलं तर आम्ही म्युझिक सिस्टीम चालू करून सगळे एन्जॉय करतो. म्हणजे ताण तणाव कमी करण्यासाठी सर्वजण त्यांच्याकडे म्युझिक सिस्टीमचा ते वापर करतात. आणि सर म्युझिकमध्ये तुम्ही करता आणि अजून काय काय म्हणजे घरामध्ये म्हणजे ताणतणाव कमी होण्यासाठी सगळे फ्रेंडली आहेत, कसं वातावरण आहे जर घराविषयी? आमच्या घरामध्ये खूप फ्रेंडली आहे, कधी ताणतणाव अजिबात नसतोच. सगळे म्हणजे गाण्यामध्ये ह्याच्यामध्ये सगळे व्यस्त असतात. ताणतणाव आला तरी मॅडम आणि तुम्ही घालवता एवढं हे करून सर्व. संगीतामध्ये एवढी ताकद आहे, कसलेही ताणतणाव येऊ दे
आपलं लगेच निघून जातं. हां. बघा सरांनी इतक्या चांगल्या पद्धतीने सांगितलं आहेत. तर आपण पाहतो की या वाढत्या क्षेत्रामध्ये खूप ताणतणावाचे वातावरण आहे या क्षेत्रामध्ये. तर मुलं खूप ताण घेतात सर आजकालचे, आणि पॅरेंट्स पण खूप म्हणजे पॅरेंट्स पण काही समजवणारे पण आहेत, पण सगळे बिझी शेड्यूलमुळं मुलांकडे लक्ष देता येत नाही. तर त्या मुलांना सर काय सांगाल? कितीही टेन्शन आलं तुम्ही 1 तास फक्त संगीतामध्ये वेळ द्या, तुमचं पूर्ण टेन्शन कमी होणार. कारण संगीतामध्ये एवढे जादू आहे, किती पण तुम्हाला प्रेशर डिप्रेशन येऊ द्या, तुम्ही तुमचं पूर्ण निघून जाणार. आणि सर छंद पण जोपासले तर चालेल मुलांना. छान. तर कोणते कोणते जपा? आणि खरं आता स्पोर्ट्स वगैरे खेळायला पाहिजे. सध्या मुलं सगळं बंद केलं, नुसतं मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. म्हणजे असं ओपन क्रीडा खेळतच नाहीत ना पहिल्यासारखं. आम्ही जसं खेळत होतो तसं अजिबात नाही. मोबाईल घ्यायचं नाही, बसायचं. मुलांचं असं चाललेलं आहे सध्या. म्हणून मुलांनी जास्तीत जास्त संगीताकडे पण वळलं पाहिजे, आणि आजकाल खूप छान छान मैदानी खेळ आहेत, संगीताकडे वळायला पाहिजे. आणि हे खूप कलाक्षेत्र छान आहे, तर याकडे यामुळे सर. आणि ताणतणावात जास्त राहू नका. तर सर डिप्रेशन देखील खूप होत आहे मुलांना, तर याविषयी काय बोलाल तुम्ही? ताणतणाव पण घाला, पण प्रेशर अभ्यासाचे एवढेच पर्सेंटेज आणायचं हे यावर काय बोला? ते तुम्ही शिक्षक आहेत, तर यावर जरा सांगा. मुलांनी कसं ताणतणाव घ्यायला नाहीच पाहिजे. सध्या मला माहिती आहे का, कारण कॉम्पिटिशन खूप आहे. मुलांना काय वाटतं, आता माझा नंबर लागतं का नाही, मला जॉब लागतो का नाही, सतत तणावामध्ये असतात. घाबरायचं नाही, सतत प्रयत्न करत राहायचं. कधी प्रयत्न केले तुम्हाला कधी कधी यश येणारच. त्यामुळे घाबरून जायचं नाही. कॉन्फिडन्सला पूर्ण अभ्यास करायचा आणि स्टेबल राहायचं. जरी तुम्हाला ताणतणाव आला तर शेवटी एक अर्धा तास आपलं संगीताचं हे करायचं, तुमचं ताणतणाव सगळं गायब होऊन जातं. पीस पण मुलांना पाहिजे. एक तुम्ही ध्यान मनन चिंतन जरी केलं आणि स्टडी केला तरी कुठलाच ताण नाही घेता केलं तरी खूप चांगलं आहे. म्हणून सर मेरे हमनवा मेरे हुजूर हे गाणं गायलेलं आहे, छानसे पर्दा कीजिए. तर त्यांना गायनाची खूप चांगली आवड आहे हे आपल्याला कळालं. आवाज पण खूप मधुर होता. तसेच सरांना प्राणीप्रेमी देखील आहेत, त्यांच्या घरचे मुलं मुली आणि मिसेस त्यांचे. तर त्यांनी एक कॅट पाळलेली आहे आणि तिचं खूप चांगल्या पद्धतीने सर पालनपोषण करत आहेत. तर ती पाहूयात आणि सरांकडे जरा कॅमेरा फिरव. कॅट कर. हां सर, ही कॅटविषयी एवढी छान पाळलेली आहे तुम्ही कॅट, तर त्याच्याविषयी माहिती सांगा. कशी आहे कॅट आणि काय नाव आहे आणि कसं त्याचं संगोपन करतात? हे पार्शियन जातीचं कॅट आहे. याला बाकीचं घरचं काही चालत नाही. याला फक्त त्याचं फूड वेगळं असतं याला. आणि आम्हाला आवड खूप आहे, आम्ही संगोपन त्यांचं व्यवस्थित करतो आहे. नाव काय आहे तुमच्या कॅटचं सर? आणि काय ती कॅट कशी आहे? प्रेमळ आहे का कशी आहे? खूप प्रेमळ आहे ना. आम्ही गुंड्या म्हणून असं हे करतो आहे. गुंड्या ही खूप छान आहे, दिसायला पण क्यूट आहे. आणि प्रत्येकाने प्राणी हे पाळले पाहिजे, प्राणी हे संगोपन केलं पाहिजे, हे खूप चांगलं आहे. आणि मुक्या जनावरांना खूप पाळता, हे खूप छान काम करताय सर, आणि हे खूप आवडलं. गायकवाड सरांची मुलगी देखील आहे आपल्यासोबत, तर त्यांना आपण विचारणार आहोत त्यांचं काय शिकतायत त्यांच्याविषयी विचार. नमस्कार, तुझं नाव काय आहे आणि तुझं एज्युकेशन काय आहे, जरा आमच्या प्रेक्षकांना सांग. माझं नाव मनस्वी सुशील गायकवाड आहे. मी फिजिओथेरपीचं फर्स्ट इयरला आहे. यावर्षीच माझं ॲडमिशन झालं आहे. तर फिजिओथेरपीविषयी जरा माहिती सांगू शकते प्रेक्षकांना, काय आहे एक्झॅक्टली हे तुझं कोर्स? जर काय काय जणांना मेडिसिन किंवा काय काय जणांना सर्जरी वगैरे जर झालं असेल तर त्याच्याने काय फरक पडत नसेल, किंवा MBBSचे डॉक्टर्स वगैरे सजेस्ट करतात की थेरपी घ्या वगैरे, तर थेरपीने लगेच रिलॅक्स होते. 2-3 सेशनमध्येच रिलॅक्स भेटू शकते. जनतेत म्हणजे हे करून तू पुढे काय करणार आहे, तुझं प्लॅन काय आहे, जरा प्रेक्षकांना कळू दे. आणि दुसरी गोष्ट म्हणताना हे फिजिओथेरपी किती वर्षाचं आहे आणि कोणत्या इयरला आहे हे पण सांग. तर फिजिओ 4.5 इयर्सचं कोर्स आहे. 4 इयर्स कंप्लीट 4 इयर्स अँड 6 मंथ्स ह्याचं इंटर्नशिप असतं आहे. आणि कोणत्या वर्षाला आहेस? मी फर्स्ट इयरला. चालेल. बघा सरांची मुलगी फर्स्ट इयरला आहे आणि त्यांनी फिजिओथेरपी करते. आणि जे इलाज होत नाहीत आपल्या ह्याच्याकडून, तर फिजिओथेरपीनं शक्य होतात हे त्यांनी सांगितलं आहे. तर तुला काय छंद आहेत? क्रीडा वगैरे, क्रिकेट वगैरे असे खेळ स्पोर्ट्स आवडतं? हो, मला कॅरम आवडते. काय खेळलीस कॅरममध्ये वगैरे? माझं फर्स्ट प्राईज आलं. बरं ठीक आहे. कॅरम खेळती ती. आणि गायनाची आवड आहे तुला? सिंगिंगची आवड आहे. अजून या व्यतिरिक्त अजून काय आवडतं? कॅरम, बॅडमिंटन, सिंगिंग, कुकिंग.
तर हे करून फिजिओथेरपी करून पुढे काय करायचं विचार आहे तुझं, म्हणजे जे जनतेसाठी किंवा समाजासाठी एक डॉक्टर आता होणार तू, तर त्याविषयी पुढं काय करायचं जे आमच्या जरा प्रेक्षकांना सांग आणि मुलींना पण सांग की पुढे याच्यात काय स्कोप आहे हे पण सांग आणि तू प्रेक्षकांना सांग की समाजसेवेसाठी काय करणार तू. तर मी फिजिओचे 4.5 इयर्स झाल्यानंतर MPT करणार आहे आणि त्यामध्ये मोस्टली मी ऑर्थोपेडिक्समध्ये PG करणार आहे. त्याच्यामध्ये ऑर्थोपेडिक्समध्ये जसं की हाडांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यानुसार आपण पेशंटला त्यांचं काय प्रॉब्लेम आहे ते विचारून त्यानुसार त्यांना आपण ट्रीट करू शकतो. फिजिओमध्ये तसं गायनिक आहे, ऑर्थो आहे, कार्डियक आहे, न्यूरो आहे, असे खूप सारे स्ट्रीम्स आहेत. मग त्यापैकी मला ऑर्थोमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तर ऑर्थो ती करणार आहे म्हणजे हाडांच्या या विषयावर करणार आहे, तर त्याच्यामध्ये खूप सांधेदुखी म्हणा अशा अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये हे असतात, तर त्यामध्ये त्या भागांमध्ये ती करणार आहे आणि वृद्धांना जास्तीत जास्त याचा त्रास होतो. तर एक डॉक्टर बनून चांगलं स्वप्न पूर्ण करण्याची तिची इच्छा आहे आणि तिच्या आपण या सगळ्या वाटचालीला खूप तुझ्या शुभेच्छा देतो आणि तो अशीच पुढे जा आणि तसेच मम्मी पप्पांचं नाव असंच मोठं कर. तर मम्मी पप्पांविषयी काय बोलशील? पप्पा पण खूप छान गातात, तर त्यांच्याविषयी आणि मम्मीविषयी काय बोलील इथे तू? की दोघे पण चांगले आहेत. तर जास्त मम्मीकडे जास्त असते का पप्पांकडे जास्त असते? दोघांकडे. तर चालतंय. त्यांनी सांगितले आहे की दोघे देखील खूप चांगले आहेत आणि ती पुढे जाऊन चांगल्या पद्धतीने ती सगळं करेल डॉक्टरकीमध्ये. हीच तिला शुभेच्छा देऊ. आमच्यासोबत तू राहिल्याबद्दल धन्यवाद आणि थँक्यू. गायकवाड सरांच्या आईंकडे आलेलो आहेत. तर केशर गायकवाड त्यांचं नाव आहे. तर आजींना खूप सरांची गाणे देखील आवडतात आणि खूप रसिकप्रिय आहेत आजी. गाणे ऐकायला आवडतात, TV ते वगैरे पाहतात. तर खास आपल्याला बोलणार आहेत. तर नमस्कार आजी. नमस्कार. तर आजी सरांची तुम्ही गाणे भरपूर ऐकत असाल आणि तुमच्याविषयी जरा माहिती सांगा आमच्या प्रेक्षकांना आजी. 9वीपासून 10वीत गेले होते. मला पण गाण्याची खेळाची खूप आवड. मी माझ्या पोरांना खेळायला गाण्याला कशाला पण मला खूप आवडतं. मी बघायला जाते, माझ्या पोरांना खेळायला सुद्धा पाठवत होते. हां, मला सगळेच गुण आवडतात माझ्या लेकरांचे. मला 3 मुलं आहेत. हा 2 नंबरचा मोठा एक बिल्डर आहे त्याने, हां, आणि धाकटा आहे ते शेती किंवा हां ते चायनीच्या गाड्या आहेत ते बघतोय. ह्याने आपलं केबलचं काम करते. तर आजी देखील सांगितलं आहेत, मुलांची माहिती वगैरे सांगितलं आहेत. तर सरांचे काय सर लहानपणापासून कसे होते आजी? आणि त्यांचं गायनात आवड आहे, त्यांचा आवाज देखील छान आहे, त्यांनी क्रिकेट वगैरे पण खेळत होते. तर तुमच्या कसं आहे? माझा आनंदाचा आवडीचा विषय म्हणजे क्रिकेट. माझी पोरं म्हणजे मी खेळावं माझी पोरं क्रिकेट, कोणतरी एखादा क्रिकेटपटू व्हावं असं वाटत होतं. म्हणून मी माझ्या नाताला शिकवायला पाठवले, त्याच्याच मुलाला गाणी म्हणायला. त्यांनी आणि पुन्हा खेळ पण हॉलीबॉल खेळचा त्यांनी. हां, हो. परत आता त्याने आता गेला त्याने पुण्याला नोकरीला लागला आहे. हां, तरी पण गाणी गातोय त्याने. मग त्याच्या गाण्याचं संपता नाही. ह्याने बी लहानपणी म्हणत होता गाणी म्हणायचं, पण असं विषयानं मी घातले नाही कुठं शिकायला त्यांना गाण्याला. त्याच्या पोराला मी घातले. हो. आजींनी सांगितलं आहे की लहानपणापासूनच सरांना आवड आहे आणि आजी तुमची आवड गाणे ऐकणे एवढीच आहे, बाकी दुसरं शाळेच्या लाईफपासून झाले की 2री पास गाणी गाण्याचा क्लास होता मला. मी पण गाण्याची 2 परीक्षा दिले. नंतर एक 2 लाईन प्रेक्षकांसाठी जर आजी होऊन जाऊ द्यात ना, कुठल्या तर एका गाण्याचे कुठले तर लाईन. आता येत नाही, खोकला येत आहे आता बोलायला तर मला. बरं. मग तुम्हाला अजून गाणेच आवडतात? गाण्याचं आवड आहे. चल, तर आजींनी सांगितलं आहे की गाणे आवडतात, गाणे ऐकतात ते. आणि तसेच आता नातू पण खूप छान गातात तुमचे, तर नातांविषयी काय बोला? माझा नातू खूप छान आहे, इंजिनियर झाला. खरं मला इंजिनियर आवडत नव्हतं, पण त्याची आई म्हणली की आम्हाला डॉक्टरचं खर्च झेपत नाही. तुमचे आशीर्वाद आहेत त्यांच्या पाठीशी म्हणून ते आहेत. पण मी सोडायला जात ते गाण्याच्या क्लासला. हां, मला खूप आवड होती माझा नातू गावाव असं स्टेजवर. हां, मग त्यांनी माझी इच्छा पूर्ण केला माझ्या नातानं, खेळात पण आणि गाण्यात पण. मी खूप यशस्वी झाले त्यात आणि खूप खुश आहे मी. आणि मुलगी देखील नात देखील खूप चांगल्या पद्धतीने फिजिओथेरपी वगैरे शिकते. तर दोन्ही नातांविषयी काय बोलाल? त्यांचे आशीर्वाद म्हणून काय बोलाल आणि त्यांच्याविषयी काय बोलाल?
माझी नात पण तिला आवड होती डॉक्टरची. माझ्या मोठ्या पोराला मला खूप डॉक्टर करायची इच्छा होती, खूप म्हणजे खूप करीन. तर जसं मला दिवस गेले तसं मुलगा हो अथवा मुलगी हो, पण मी डॉक्टरच करणार हीच माझी इच्छा होती. पण आमच्या मिस्टरच्या हातनं ते होत नाही म्हणले तेवढा खर्च. पण माझ्या मुलानं माझी इच्छा पूर्ण केली मोठ्या, त्यांनी केला. त्याच्या मुलालाही डॉक्टर झाला, त्यांनी डॉक्टर आता. म्हणजे आजींची इच्छा जी मुलांना करायची होते तर ते नातांच्या मार्फत त्यांची पूर्ण इच्छा झालेली आहे. आणि आजोबांविषयी जरा माहिती सांगा. आजोबांना असलं काय आवडत नव्हतं, फक्त अभ्यास म्हणजे अभ्यास, अभ्यासच करायचा. असल्या गाण्याचं खेळाचं असं काहीच त्यांना आवडत नव्हतं. फक्त अभ्यास करायचं, आपलं घर धरून बसायचं, बाहेर कुठं जाऊ देत नव्हते. त्यांना असलं काय आवडतच नव्हतं. ही माझं मीच असं घालायचे माझ्या मुलांना. हां, मी तर त्याला माझ्या 2 नंबरच्या मुलाला मी सोडायला जायचे, आणायला जायचं, त्याचे गाणी बघायला जायचे, म्हणायला लावायचे. माझी सगळी इच्छा त्या नातानं पूर्ण केली, गाण्याची, खेळाचे. आजींचे सर्व मुलं देखील खूप चांगल्या मार्गावर आहेत आणि तसेच त्यांचं फॅमिली देखील खूप सुशिक्षित प्रकारचं झालेलं आहे. तसेच बाबासाहेबांचे आदर्श देखील त्यांनी ठेवून आजपर्यंत पूर्णपणे पुढं गेलेले आहेत, हे देखील सरांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि आजी, असंच तुमचं आमच्या चॅनलवर तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि तुम्ही असेच पुढं जावा, तुमचा आशीर्वाद राहू द्या. आणि तुमचं नातवांवर आणि मुलांवर खरंच खूप छान प्रेम आहे. एवढी तिने पण मुलं छान ना माझी सगळी पूर्तता केली. जे मला आवडते ती माझ्या तिन्ही मुलांनी केले. हा, आणि माझा शब्द पण मोडत नाहीत माझी अजून पण माझी तिन्ही मुलं. आणि नातवंड पण तशीच आहेत. कधीच आजीला उलटं बोलायचं नाही, काय सांगल ते ऐकत नाही असं नाही. जे म्हणाल ते त्याने आला पुण्यावरून आला की अगोदर माझ्याजवळ येऊन बसतंय. पप्पी घ्यायला इकडचं घाल देतोय, जाताना मी चाललो बघ म्हणतोय. तर खरं तर वृद्धांचा नेहमी आशीर्वाद घेतलं पाहिजे, त्यांचा आदर करणं आणि त्यांचे संस्कार हेच आपले संस्कार आहेत की मोठ्या माणसांचं ऐकणं हे करणं. तर यांच्या घरामध्ये सर्वजण आजींना खूप मान सन्मान देतात आणि आजींना मानतात, हेच आहे. तर याविषयी काय बोलायला? काय माझी संस्कृती माझ्या मुलांनी नातवंडांनी खूप छान ठेवली, ह्याच्यात मी खूप आनंद आहे. हां, खूप आनंद आहे. म्हणजे माझ्या मिस्टरांना काहीच आवडत नव्हतं, पण माझ्या मुलांनी त्यांच्या मुलांना माझा आदर्श ठेवायला लावला आणि जे मला पाहिजे ती करायला लावले. मी तृप्त आहे. तर आजीने सांगितलं आहे की खूप चांगल्या पद्धतीने ते समाधानी आहे, तेवढं छान आहे. तर असं आपण पाहिलं आहे की एक जॉईंट फॅमिली आहे सरांची, गायकवाड सरांची, आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सर्व घरच्या लोकांनी इंटरव्ह्यू दिला आहे, तसेच सरांनी देखील खूप दिले आहेत. तर असे अनेक परिवार असे असणं आणि सगळ्यांनी एक राहणं, याच्यातून एक संदेश मिळतो की आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे. तिन्ही मुलांना एकत्रच ठेवलं. आत्ताच परत ह्यानी वाद होऊन वेगळं होऊ नये, त्यापेक्षा मी जिवंत असताना व्यवस्थित राहावं म्हणून घर करून मी आता गेल्या वर्षी याला ठेवलं. इथं जागा घेऊन माझे मिस्टर होतं त्यावेळेलाच आम्ही ठेवलं होतं. जवळजवळ 12-13 वर्ष झालं. नंतर कंपाऊंड तर घे बाबा जागेत म्हणताना बांधून घेतल्यावर राहा बाबा म्हणले. मी असेपर्यंत माझ्या डोळ्यासमोर लांब नाही, कारण माझी तिन्ही मुलं माझ्याजवळ पाहिजे म्हणून मी तिघांना पण माझ्याजवळ ठेवले. सगळे बघतात मला व्यवस्थित छान. म्हणजे एकत्रित कुटुंब ही पहिल्याची परंपरा आहे, आजपर्यंत तुम्ही ठेवलेली आहे आणि त्याचेच संस्कार आतापर्यंत आहेत. अशी फॅमिली तुमची आम्हाला पाहायला मिळाली न्यूज चॅनलला. आणि असेच अनेक असे व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी आपलं प्रजासेवा न्यूज बघतच राहा आणि धन्यवाद.